रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. आपल्या आयुष्यात कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडामुळे नाही. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागत नाही, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही. म्हणून नेहमी आनंदी रहा. यावर नक्की विचार करा. श्रोतेहो, चला आजही आपल्याला सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुंदर विचारांना जगण्यासाठी सुंदर विचार. एखादे काम किती अवघड असले तरी दृढ निश्चयाच्या जोरावर हे सहज तडीस नेता येऊ शकते. माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे. कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जातं, पण अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते. नशिबाने साथ नाही दिली तरीही स्वप्न कधीच साथ नाही सोडणार. कोणाची आस घेऊन बसून या दुःखात कोणी साथ नाही देणार. हा प्रवासही माझा, हा संघर्षही माझा. मी प्रत्येक संकटांशी एकटाच लढणार. मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते. योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही मागे येऊ देत नाही. क्षमा म्हणजे चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध. काळाचे निर्णय कधीच चुकीचे नसतात, फक्त सिद्ध व्हायला वेळ लागत असतो. आजच्या काळात 4 गोष्टी कधीही बदलू शकतात: माणूस, विचार, निर्णय आणि वेळ.
जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी असू द्या, परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद व समाधान जे दिले आहे, त्यापेक्षा मौल्यवान कोणतीच गोष्ट नाही. सत्यासाठी सर्वस्व सोडून द्यावे लागले तरी चालेल, परंतु कुणा एखाद्याला मदत व्हावी म्हणून सत्याची कास सोडू नये. तुम्ही कितीही चांगले राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, दृष्टिकोनाचे नाही. चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास आणि योग्य लोकांवर व्यक्त केलेला संशय या दोन कारणांमुळे सुज्ञ माणूस अडचणीत येतो. आयुष्य नेहमी त्या व्यक्तीला सांभाळून ठेवा ज्यांनी तुम्हाला 3 वस्तू दिल्या आहेत: साथ, वेळ आणि समर्पण. आयुष्यात तुटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःचं भाग्य लिहू देत नाही. कामाचा आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही. आपणच खरे आहोत, बाकी सर्व खोटे हा विचार माणसाला माणूस होऊच देत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.